गाडी पूर्ण टेरेसवरती चढवली. आता दिसतंय का नाही मला माहित नाही. फोटोग्राफर आपण मिरजेत आणलेला पार्क केली आणि हॉटेलच्या बाहेर थांबलेलो. तर न्यूज कडून आहे एबीपी माझा. कुठला माझा? एबीपी माझा. तर एबीपी माझा. तर तुम्हाला प्रवास हा कसा वाटला? प्रवास कसा आहे माहिती कंबर चालतं काय अडचण नाही. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आजचा आपल्या राईडचा कोल्हापूर ते उज्जैन मध्य प्रदेश. तर आजचा आपला हा दुसरा दिवस आहे. तर आता जस्ट आपण बीडमधून निघतोय. तर सगळ्या गोष्टी आता झालेल्या आहेत. पॅकिंग वगैरे झालेलं आहे. तर इथून धुळे 280 किलोमीटर आहे. तर इथून आता आपण डायरेक्टली पहिला छत्रपती संभाजीनगरला जाणार आहे. तिथं थोडा नाश्ता करणार आणि तिथून मग आपला प्रवास हा स्टार्ट करणार. 280 जाणार आपलं हे धुळे. हां, तर 280 किलोमीटर तिथून एक 3-3.5 तासामध्ये जायचं असं टार्गेट आहे आमचं. तर बघू आता आपल्याला टोटल किती वेळ लागतो आहे. तर इथून उज्जैन 612 किलोमीटर आहे. तर आज कंप्लीट करायचंच असं आमचं टार्गेट आहे. तर संध्याकाळी बघू ऑन द वे जी सिच्युएशन राहील त्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड आहेत. तर 600 किलोमीटर पूर्ण करायचं हे टार्गेट आम्ही ठेवलेलं आहे. तर पहिला स्टॉप हा छत्रपती संभाजीनगरमध्ये राहणार आहे आणि मग तिथून धुळे आणि तिथून धुळ्यापासून आपण नॉनस्टॉप उज्जैनसाठी निघणार आहे. तर भेटू आपण पुढे. तर फायनली आता आपण जस्ट निघतोय. तर आपलं सगळं आवरलेलं आहे. पॅकिंग वगैरे सुरू झालं आहे. तर आता आपण बीडमधून निघतोय. तर चला निघायच का? जय महाकाल. तर आता आपला पहिला स्टॉप हा छत्रपती संभाजीनगरला असणार आहे. तर तिथून छत्रपती संभाजीनगर 127 किलोमीटर आहे. तर तिथं थांबून आपण नाश्ता वगैरे करू. तर आता वाजल्या 8:53. तर बघू कितीपर्यंत पोहोचतो आहे. तर लवकरात लवकर पोहोचायचा प्रयत्न करू. कारण आज आपल्याला उज्जैनला कसल्याही परिस्थितीमध्ये पोहोचायचं आहे. तर इथून उज्जैन 612 किलोमीटर आहे. बघू असेल तर बरं पडेल. नायट्रोजन नाही आहे. बरं एक काम करा की हिडे की हा मिरर लूज झाला आहे. फक्त जरा आवळून देता. हवा झालेली आहे भरून. ए काय करायचं? कुठं हे करायचं? जरा भूक लागल्यासारखं वाटायला लागले. बीडमधनं बाहेर पडल्यास काय खायचं आहे तुला? हां, तर भावाला आता भजी खायची आहे. तर आता भजी आपण खाऊ शकत नाही. जरा लाईटली दुसरं काहीतरी खाऊया बाळ. हां ना, मध्येच आपलं उज्जैन होईल कुठं तर. बरोबर देतो भजी देतो. इकडे 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 इकडे. कुठली भजी पाहिजे? कांदा भजी पाहिजे का मिरची भजी? मिरचीची भजी पाहिजे. मिरचीची भजी पाहिजे. बरं ठीक आहे. मिरजला जायला रस्ता कुठणार आहेत ना? मिरजला जायला रस्ता कुठणार? हा बरं ठीक आहे ठीक आहे. बाळ इकडे मिरज लागत नाही कुठं. हां, चला जाताना मिरचीची भजी देतो तिकडे. तर भावाला काहीतरी जुगाड करायला पाहिजे. मिरचीची भजी आपल्याला बघायला पाहिजे कुठं आहे. ठीक आहे. तर चला आता आपलं काम झालेलं आहे. तर मस्त आपण मिरर त्यांना टाईट केलेला आहे. तर आता आपण बीडमधून बाहेर पडतोय. तर इथून आपण छत्रपती संभाजीनगरला जाऊन थांबणार आहे. तर तिथून पहिला स्टॉप घेणार आहे. थोडा नाश्ता करणार आणि मग तिथून आता इथून 127 किलोमीटर छत्रपती संभाजीनगर आहे. तर आणि तिथून पुढे आपण सेकंड स्टॉप धुळेला थांबणार आहे. तर धुळे इथून बीडमधून 280 किलोमीटर आहे. तर लवकरात लवकर पोहोचायचा प्रयत्न करू. तर टायमिंग कसं होते त्याच्यावरती डिपेंड आहे सगळं. आणि इथून उज्जैन 612 किलोमीटर आहे. तर आज 612 किलोमीटर पूर्ण करायचं टार्गेट आहे आमचं. तर आज आपण 100% पोहोचूच उज्जैनला. म्हणजे आपल्याला उद्या सकाळी पहाटेच आपल्याला महाकालचं दर्शन घेता येईल. तर आज जरासं लेट झाला किरकोळ वगैरे इकडे तिकडे. तर आता वाजल्यात 9:19.
रोक आहे गाडी पूर्ण टेरेसवरती चढवली. आता दिसतंय का नाही मला माहित नाही. तर बीडमध्ये एक नवीनच काही गोष्टी बघायला मिळाल्या. तर बीड भारी आहे तसं, जास्त इतकं पण नक्की नाही पण भारी आहे. पण इथे सहजासहज लवकर काही गोष्टी मिळत नाहीत, जरा उडकायला लागतात. पण भारी वाटलं. पण जेव्हा आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आपलं हक्काचं चॅनल आहे हे विसरू नका. तर जरा सुरुवात आहे, काही गोष्टी चुकतील समजून घ्या. काय चुकलं तर हक्कानं सांगा की बाबा या गोष्टी मिस होतात, तर या गोष्टी करेक्शन केल्या पाहिजेत. सगळ्या गोष्टी तुम्ही हक्कानं सांगा हीच अपेक्षा. आणि हा प्रवास आपल्याला असाच चालू ठेवायचा आहे. तर आपण आपण धावड हायवेला आलेलो आहोत. तर इथून सरळ आता छत्रपती संभाजीनगर. तर जवळपास आपण 1.5 तासामध्ये 150 किलोमीटर आलेलो आहे. खरंच एवढं मस्त वाटायला लागले. तर आता इथून असंच कंटिन्युअसली प्रवास आपला चालू ठेवणार आहे. चलो बाय. तर मित्रांनो, जस्ट आपण आता एक 5 मिनिटाचा ब्रेक घेतलेला आहे. ब्रेक घेण्याचं कारण म्हणजे असं की आपल्याला एक खतरनाक पॉईंट दिसलेला. मग म्हटलं थांबणं तर बनतेच. थांबण्याचं कारण असं की आत्तापर्यंत टोटल जवळपास 650 किलोमीटर आपण कोल्हापूरपासून आलेलं आहे. आणि येऊसपर्यंत आपल्याला एकही घाट लागलेला नव्हता. आणि आपल्याला आत्ता चाळीसगावच्या आपण थोडंसं पाठीमागं आहे आणि आपल्याला एक मस्त असा घाट लागलेला आहे. आणि आपण आता घाटामध्ये थांबलेलो आहे. म्हणजे घाट बघितल्यानंतर पुढं जायची इच्छाच झाली नाही. म्हटलं तर एक 10 मिनटं तरी इथं थांबू, थोडा टाईम स्पेंड करू. आणि आता आपण जिथं नाश्ता करायला थांबलेलो छत्रपती संभाजीनगरच्या थोडंसं पुढं म्हणजे 30 किलोमीटर, ते तिथून इथंपर्यंत 130 किलोमीटर झालेलं आहे. आणि तिथून आपण 12:15 वाजता पोचलेलो आहे. 12:15 वाजता निघलेलो आणि आत्ता झालेले 1:15. तर आपण तिथून निघलेलो तेव्हा तिथं 550 किलोमीटर झालेले आणि आता 614 किलोमीटर झाले. तर जवळपास आपण 1 तासामध्ये 74 किलोमीटर आपण कवर केलेलं आहे. आणि तर तुम्ही व्ह्यू बघू शकता. एकच मिनिट, एवढा खतरनाक व्ह्यू आहे की बासच. तर असंच आपल्याला आत्तापर्यंत काही घाट लागलेला आहे, त्यामुळे घाटा बघून तर खरोखर भारी वाटायला लागले. आणि जशी घाटामध्ये वेडवाकडी वळणं असतात तसं माणसाच्या आयुष्यामध्ये पण पाहिजेच. त्याशिवाय माणसाचं आयुष्य हे मार्गी लागत नाही. तर तुम्हाला मस्त असा व्ह्यू दाखवतो एकच मिनिट. तर ह्या आपल्या बाईक्स आणि हा असणारा समोरचा नजारा. तर तुम्ही बघू शकता, इतका मस्त नजारा आहे की बघून खरोखर थकवा सगळा निघून गेलेला आहे. राईडची तर हीच मजा असते, आपली बाईक, रोड आणि असा दिसणारा सगळा नजारा. तर आता आपल्या भावाला विचारूया आत्तापर्यंतची राईड कशी झाली. साहेबा, तर साहेब फोटोशूटमध्ये जरा बिझी आहेत. तर फोटोग्राफर आपण मिरजेत आणलेला आहे. मिरजेत नाही आलेला तो आता बिझी आहे. साहेब 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 मी न्यूजकडून आहे. एबीपी माझा. कुठला माझा? एबीपी माझा. तर एबीपी माझावर नाही, एक त्यांचा साईड पार्टनर म्हणून मी काम करते. तर तो आपल्याला तर आत्ताची राईड हे आपण कोल्हापूर ते उज्जैन करतोय. तिथला प्रवास त्याच्या पुढला आपण नंतर सांगू. तर आतापर्यंत तर तुम्हाला प्रवास हा कसा वाटला? प्रवास कसा आहे माहिती आहे काय, जरासं दुखतंय कंबर, चालते काय अडचण नाही आपल्याला आता. ठीक आहे. बरं, तर तुमची आता शंका अशी आहे की तुमची कंबर दुखते म्हणजे तसं नाही आपल्याला. काल कुठली गोळी घेतलेली ती सांगता काय?
गोळी घेऊन चालत नाही. आता कसं आहे माहिती हा. प्रत्येकाची कॅपॅसिटी असते. हा त्या कॅपॅसिटीनुसार माणसानं वागावं असते. बर ठीक आहे. आता आपण जातोय काय हा. विषय नाही, पण आता कसं आहे माहिती काय हा काय विषय नाही झालं एवढं. एवढंच विषय आहे का? मग विषयच नाहीये. विषय ठीक आहे. संपला तर आता विषय. आपल्या वैभव साहेबांना विचारूया. तर साहेब तुमची काय याच्यावरती प्रतिक्रिया आहे? राईड सक्सेसफुली झालेली आहे आपली चांगली. व्हायचे साहेब व्हायचे. नेहमी झालेली आहे आपली. निम्मी झालेले आहे का? नेहमी झालेली आहे. म्हणजे आतापर्यंतचा म्हणजे प्रवास हा सुखात गेलेला आहे. सुखात गेलेला आहे. सुखद आहे का? आहे काय अडचण नाही. तर तसंच ह्यांनी म्हणले तसंच माझी प्रतिक्रिया तीच आहे. तर आपला प्रवास हा एकदम सुखदायक आहे. त्यामुळं आम्ही सगळेच खुश आहोत या राईडसाठी. तर इथून पुढला प्रवास आपण चालू करू. चलो. करायला लागलंय हे काय ना जस्ट जेवायसाठी थांबलेलो आहे. तर जेवायसाठी थांबलो, गाडी पार्क केली आणि हॉटेलच्या बाहेर थांबलेलो. तर ही मंडळी आपल्याला भेटलेले आणि एवढं भारी वाटलं की सेटअप बघून आपल्या जवळ आले. आणि भाई मराठी समज में आती है क्या या पूरा हिंदी? पूरा हिंदी ठीक आहे. एक बार हॅलो करतो. ठीक आहे. तर असा सपोर्ट भेटत राहिला तर खरोखर भारी वाटते. तर असा सपोर्ट भेटावा हीच अपेक्षा. तुमचा आशीर्वाद, तुमचा सपोर्ट कायमस्वरूपी आपल्या पाठीशी राहू द्या असाच. आणि खरोखर की जेव्हा आपण बाहेर येतोय आणि जेव्हा असा सपोर्ट भेटतोय तर एक आनंद वेगळाच मिळतोय. तर नमस्कार मित्रांनो. तर आपल्या राईडचा हा आजचा दुसरा दिवस. तर आज आपण बीडमधून सकाळी 8:45 वाजता आपण निघलेलो. तर तेव्हा 412 किलोमीटर झालेले आणि आता जस्ट आपण इंदोरच्या 10 किलोमीटर पाठीमागं आहे. तर आता आपलं टोटल आजचं दुसऱ्या दिवशीचं रनिंग हे आपलं 524 किलोमीटर झालेलं आहे. तर आजचा प्रवास हा आपला जवळपास 12 तासांचा झालेला आहे. तर आता वाजल्यात 9. तर आपण आज 12 तास कंटिन्युअसली प्रवास केलेला आहे आणि 524 किलोमीटर आज आपण कंप्लीट केलेलं आहे. तर म्हटलं आता थोडे इंदोरपाशी थांबू, जेवण करू आणि आता इथून उज्जैन काहीतरी एक 60 किलोमीटर आहे. तर असं ठरवलं की इंदोरच्या एकतर थोडं पाठीमागं नाहीतर एकतर थोडं पुढं आपण थांबू आणि बघू. मग आता उद्याच आपण उज्जैनला जाऊ. तर असं आमचं ठरलेलं आहे. तर आता जाण्यात काय अर्थ नाही. तर असं समजलं की तिथं गर्दी खूप आहे, रूम पण भेटणार नाही. तर पुढं जाऊन अडकून बसण्यापेक्षा इथंच कुठंतरी स्टे करूया असं आमचं ठरलेलं आहे. तर इथं हॉटेल पण मस्त आहे. तर आता मस्त आम्ही जेवण करणार आहे आणि इथंच कुठंतरी स्टे करणार आहे. तर आजचा दिवस हा आपला एकदम सुखदायक गेलेला आहे. ट्रॅव्हलिंगमध्ये त्रास तर काही झालेला नाही आणि राईड करून आज खरंच मस्त वाटलं. तर ठीक आहे, भेटू आपण आता उद्या.